तर आज आपण नेक्स्ट लॉ पाहणार आहोत. अस्टवॉल्ड डायल्यूशन लॉज. अस्टवॉल्ड डायल्यूशन लॉज हा अरेनियसनी एक्सप्लेन केलेला आहे. अरेनियस कन्सेप्ट ऑफ असिड्स अँड बेसेस वॉज एक्सप्रेस्ड बाय F.W. Oswald in the form of dilution law in 1888. ऑस्टवॉल्ड डायल्यूशन लॉ फक्त वीक असिड आणि वीक बेस यासाठी अप्लाय केलेला आहे. त्यामध्ये फर्स्ट घेतलं आहे आपण वीक असिड. वीक असिड आपण कोणाला म्हटलेलं आहे? त्यामध्ये असिडचं इनकम्प्लीट डिसोसिएशन असेल किंवा पार्शियली डिसोसिएटेड असेल म्हणजे तो कोण झाला? वीक असिड झाला. मग यामध्ये consider an equilibrium of weak acid HA that exists in solution, partly the undissociated species HA and partly H plus and A minus ion. म्हणजे यामध्ये HA काय कन्सिडर केलेला आहे? ॲज अ वीक असिड कन्सिडर केलेला आहे आणि तो कुठल्या फॉर्ममध्ये आहे? इन सोल्युशन, एक्झिस्ट इन सोल्युशन. दे आर इन द फॉर्म ऑफ undissociated, that is HA. They dissociate partially H plus and A minus. तर खालती आपण रिॲक्शन घेतलेली आहे. HA ॲक्वियस फॉर्म, इट गिव्स H plus प्लस A मायनस. म्हणजे वीक ॲसिड हा कम्प्लिटली डिसोसिएट झालेला नाही, म्हणजे तो H प्लस अँड ए मायनस लिहिले पण तो ॲक्च्युअली सेपरेट होणार नाही. मग आता त्याचं काय केलं आहे? द असिड डिसोसिएट कॉन्स्टंट इज गिवन बाय इक्वेशन Ka इक्वल टू एच मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इंटू मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए मायनस अपॉन एच ए. त्याला काय केलं आहे आपण? लॉ ऑफ मास ॲक्शन अप्लाय केलेला आहे. लॉ ऑफ मास ॲक्शन काय घेतलेलं आहे? के ए म्हणजे डिसोशिएशन कॉन्स्टंट ऑफ ॲसिड. म्हणजे काय घेतलं आहे आपण? प्रोडक्टला अप्लाय केला अगोदर मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इंटू मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए मायनस अपॉन मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच ए. खालती काय घेतलं आहे आपण? सपोज 1 मोल ऑफ ॲसिड HA इज इनिशियली प्रेझेंट इन व्हॉल्यूम V डेसिमीटर क्यूब ऑफ द सोल्युशन. म्हणजे 1 मोल घेतलेलं आहे. कोणाचं? ॲसिडचं 1 मोल घेतलं आहे इनिशियली. कशामध्ये आहे? V डेसिमीटर क्यूब ऑफ द सोल्युशन. म्हणजे व्हॉल्यूम किती घेतला आहे? B घेतला आहे. ॲट इक्विलिब्रियम द फ्रॅक्शन डिसोसिएटेड वुड बी ॲट वेअर अल्फा इज डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ ॲसिड. काय घेतलं या ठिकाणी? अल्फा घेतला. अल्फा कसं आहे? डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ ॲसिड. द फ्रॅक्शन ऑफ द ॲसिड दॅट रिमेन्स अनडिसोसिएटेड वुड बी 1 मायनस अल्फा. म्हणजे डिग्री ऑफ डिसोशिएशन कशाने रिप्रेझेंट केलेलं आहे? अल्फाने केलेलं आहे आणि त्याचा फ्रॅक्शन म्हणजे कसा घेतलेला आहे? 1 मायनस अल्फा. दस द इक्विलिब्रियम इज मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ HA इक्वल टू 1 मायनस अल्फा अपॉन V मोल डेसिमीटर क्यूब. तर आपण काय घेतलेलं आहे त्या ठिकाणी? HA मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ HA इक्वल टू 1 मायनस अल्फा अपॉन V. म्हणजे या ठिकाणी V 1 मायनस अल्फा कोण आहे? अनडिसोसिएटेड मोल्स आहेत आणि B हा कोण आहे? व्हॉल्यूम आहे. मग आता मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इक्वल टू मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ A मायनस इक्वल टू अल्फा अपॉन V मोल डेसिमीटर क्यूब. मग आता ही व्हॅल्यू ही आपल्याला इक्वेशन फर्स्टमध्ये सबस्टिट्यूट करायचे. म्हणजेच वरचा इक्वेशन काय येईल? Ka इक्वल टू अल्फा अपॉन V इंटू अल्फा अपॉन V होल डिवायडेड बाय 1 मायनस अल्फा अपॉन V इक्वल टू अल्फा स्क्वेअर अपॉन 1 मायनस अल्फा V. म्हणजे यामध्ये V हा कॅन्सल झाला आहे, एक V राहिलेला आहे. इफ C इज द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड
in mole decimeter cube and V is the volume in decimeter cube per mole. Then C equal to 1 upon V. म्हणजे या ठिकाणी सी हा काय घेतलेला आहे, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन घेतला आहे. कोणाचं घेतलं आहे, ॲसिडचं घेतला. कशामध्ये घेतला, मोल डेसिमीटर क्यूबमध्ये घेतला. आणि व्हॉल्यूम कशामध्ये घेतलेला आहे, मोल डेसिमीटर क्यूब पर मोल. देन सी इक्वल टू 1 अपॉन व्ही. देअरफॉर रिप्लेसिंग 1 अपॉन व्ही इन इक्वेशन 3 बाय सी. म्हणजेच 1 अपॉन व्ही इक्वल टू काय येईल आता, सी येईल. मग त्या ठिकाणी इक्वेशनला अप्लाय केल्यानंतर कुठल्या इक्वेशनला अप्लाय करायचं आहे, इक्वेशन 3ला अप्लाय करायचं आहे. म्हणजेच इक्वेशन 3 बिकम्स के ए इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू सी अपॉन 1 मायनस अल्फा. म्हणजे इक्वेशन थर्डमधला 1 अपॉन व्ही इक्वल टू काय घेतलं आहे, आता सी घेतलं आहे. म्हणजेच इक्वेशन काय झालं आहे, के ए इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू सी अपॉन 1 मायनस अल्फा. इक्वेशन 4. For weak acid HA, alpha is very small or 1 minus alpha is very negligible. Then reduces the equation Ka equal to alpha square upon V and Ka equal to alpha square into C. The equation 5 implies that the degree of dissociation of a weak acid is inversely proportional to square root of its concentration and directly proportional to the square root of the volume of the solution containing 1 mole of acids.